तर काय म्हणता मित्रांनो, मी चाललो आता अक्षय भाऊच्या दुकानात नाश्ता करायला. तर नाश्ता करायला जाता जाता हे दोन बंदरं भेटते मला रस्त्यात. हे मस्त उन्हाची मजा घेऊन राहिले कारण थंडी बहुत आहे. मग मी वाट पाहत होतो अजय भाऊची. अजय भाऊ आले. अजय भाऊन थांबवली गाडी. अजय भाऊ म्हणते बस म्हणते, चाल म्हणते आपण दोघं जाऊ म्हणते. मग मी बसलो ना आम्ही दोघंही गेलो. मग मी गावात गेलो तर गावात माणसं घेत होते मस्त उन्हाची मजा. कारण थंडी बहुत आहे, उन्हाची मजा घेणं गरजेचं आहे. तर आम्ही चाललोच होतो दुकानात, तर आम्ही पोचलो पण. आम्ही पोचलो आणि पोचलो तर पाहतो का आता अक्षय भाऊ काही दुकानात होते नाही. तर मग मी थोडासा दुकानाचा व्हिडिओ बनवला, थोडासा म्हणजे पोह्याचा व्हिडिओ बनवला. कारण पोह्याचा व्हिडिओ बनवून पाहावं म्हणलं थोडंसं नाही का. तर मग पोह्याचा व्हिडिओ बनवला. मग पोह्याचा व्हिडिओ बनवल्यावर थोडासा गेलो बाहेर तर तिथं होते उभे परशान भाऊ. हां, परशान भाऊ हाय बाय करते. हाय बाय केल्यावर मग आले अक्षय भाऊ दुकानात. मग अक्षय भाऊ होते नाही तर लाईन एवढी लागून गेली ती. मग अक्षय भाऊनं दिला सगळ्याला नाश्ता. कारण इथं नाश्ता करायचा आहे तर टेस्टी नाश्ता भेटते, सगळ्या गोष्टी बरोबर होते. मस्त सलाद वालाद देते भाऊ. मस्त मिरची देते तळलेली. हां, मग त्यानं सगळ्याला नाश्ता दिला. माझा नंबर काही लागला नाही तर मीनं काही नाश्ता केला नाही. मी म्हणलं बादमध्ये करीन म्हणलं. नाश्ता खायच्या आधी एक वेळा इथे या आणि नाश्ता खाऊनच पहा तुम्ही, चांगले होऊन जाईल. मग थोडा बाहेर गेलो. बाहेर गेल्यावर मग आला अक्षय भाऊ बँजोवाले. अक्षय भाऊ म्हणते मोबाईल फोडून म्हणते बंद कर म्हणते. मग अक्षय भाऊ म्हणते थोडा जा म्हणते दुकानात. मी दुकानात गेलो. दुकानात घ्यायचे होते द्रोण. मग द्रोण घेतले आणि पैसे दिले आणि तिथून निघालो. दुकानात आलो आणि दुकानात आल्यावर भाऊपासून नाश्ता घेतला. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा.